या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगर मधली बहुचर्चित बाजार समितीची अखेर सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडलेली आहे। भाजपचे कल्याण दांगोडे हे बिनविरोध खरं तर सभापती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी कल्याण दांगोडे माझ्यासोबत आहेत। काय प्रतिक्रिया आहे? अनेक लोक इच्छुक होते मात्र तुमची वर्णी लागली आहे। बाजार समितीची निवड प्रक्रिया झाली आणि बिनविरोधपणे माझी सभापती म्हणून सर्व संचालक मंडळाने निवड केली, त्याबद्दल सर्व संचालक मंडळाचे तसेच आमचे नेते माननीय डॉक्टर गणेश भाऊ परदेशी, अखिल शेठ यांनी खूप प्रयत्न केले, त्यांचे सर्वांचे मी हार्दिक असे आभार व्यक्त करतो। त्यासोबतच संचालक मंडळामधील शिवसेनेच्या गटाने सुद्धा फॉर्म काढून एक प्रकारे मला सहमती दाखवली, त्यामुळं शिवसेनेच्या संचालक मंडळ तसेच त्यांच्या नेत्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि कुठेतरी कार्यकर्त्याला आज न्याय मिळाला भारतीय जनता पार्टीच्या, त्याबद्दल मला खूप असं आनंद वाटतोय। बरं, तुम्ही म्हणाले शिवसेनेचा अर्ज काढण्यात आला, मात्र तुमच्याकडे मेजॉरिटी होती, तुमच्याकडे मॅन्डेट होतं, म्हणून अर्ज दाखल झाला नसेल असं वाटतं का? नाही, अर्ज दाखल झालाच नाही, फक्त घेतले गेले अर्ज दाखल झालाच नाही, फक्त एकच अर्ज आला आणि तो माझा एकट्याचा होता। भाजप शिवसेने युतीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली होती, मात्र सुरुवातीला शिवसेनेचे सभापती झाला, भाजपला शब्द दिलेला होता, शिवसेनेने तो पाळला नाही। राजकारण हे अस्थिरतेचा एक नमुना असतो, त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये ज्याही प्रकारे राजकारणामध्ये खूप अस्थिर घटना घडल्या आणि त्यामुळं बाजार समितीचं राजकारण काही काळ अस्थिर झालं होतं, परंतु आता एक मला वैयक्तिक तरी मला न्याय मिळालेला आहे असंच म्हणता येईल। बरं, आणि खरं तर ही बाजार समिती वेगळ्या कारणाने चर्चेत राहिली होती, शेतकऱ्यांची इकडे मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली होती। मागच्या काळातला जर इतिहास बघितला तर खूप मोठं डेव्हलपमेंटचं काम बाजार समितीत झालेलं नाही आहे, तुमच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे, कशा पद्धतीनं हा प्लॅन्स असणार आहे? बाजार समितीच्या 2-3 प्रकारामध्ये काम करता येतं। पहिले तर पायाभूत सुविधा शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देणे, आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव आणि त्याचं विपणन झालं पाहिजे। ह्या प्रकारामध्ये आता पायाभूत सुविधेसाठी खूप मोठी संधी आपल्याला वैजापूर या ठिकाणी उपस्थित आहे, उपलब्ध आहे। म्हणजे आपण गोल्डन ट्रायंगलमध्ये आज बसलेलो आहोत, तर जिथे इथून मुंबईची पेठ म्हणा किंवा आपल्याला निर्यात करण्यासाठी 2 ते 2.5 तासामध्ये आपला माल या बाजार समितीतून मुंबईच्या वाशीमध्ये जाऊ शकतो किंवा डायरेक्ट निर्यात करण्यासाठीही जाऊ शकतो। तर अशा वेळेस आपण त्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करून कुठंतरी शेतकऱ्यांच्या मालाला भाव आणि नवीन पीक पद्धती, नवीन प्रकारचे पिकं शेतकरी कसे घेतील आणि या ठिकाणी फळ बाजार म्हणा, भाजीपाला मार्केट म्हणा, होलसेल पद्धतीचे कसे तयार होतील याकडे सर्व संचालक मंडळाचं लक्ष आहे। आणि येत्या काळामध्ये ज्याप्रमाणे शिंदे साहेबाला 22 महिने मिळाले होते, त्याचप्रमाणे आता भारतीय जनता पक्षाला ही 22 महिने मिळालेले आहेत आणि त्या पद्धतीनंच अत्यंत वेगाने या बाजार समितीचा पायाभूत गोष्टीचा विकास करू आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करू। आणि या वैजापूर तालुक्यातील शेतमाल इतर ठिकाणी विक्रीला जाणार नाही याचे सर्वस्वी आम्ही प्रयत्न करणार। शेवटचा प्रश्न विचारतो, इकडे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक व्यापाऱ्याकडून झाली होती, अनेकांना अजूनही पूर्णपणे मोबदला मिळालेला नाही, तुमच्या रूपानं शेतकऱ्यांना या सगळ्याबाबत काही होणार आहे का निर्णय शेतकऱ्यांबाबत? जे काय याच्या आधी झालंय त्यावर तर आपल्याला आता काही करता येणार नाही, म्हणून भविष्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक कशी होणार नाही यावर संचालक मंडळ अधिक कार्यक्षमपणे लक्ष देईल। धन्यवाद। तुमच्या शुभाशय केल्याबद्दल आपण बघितलं की सभापती पदावरती विराजमान झाल्यानंतर कल्याण दांगोडे यांची कृष्णासोबत नितीन बोलत, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।